प्रेक्षकांनो नमस्कार, मी मानसी। पाहूयात आताच्या घडीची मोठी बातमी। गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सूत्रधार असल्याचा आरोप केलेला वाल्मिक कराड आज पुण्यात सीआयडी समोर शरण आला आहे। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड 3 आठवड्यापासून फरार होता। या प्रकरणात आतापर्यंत 4 आरोपीला अटक करण्यात आली आहे, तर 3 आरोपी फरार आहेत। यामध्ये वाल्मिक कराड याचेही नाव होते। वाल्मिक कराड याचा शोध सीआयडी कडून घेतला जात होता। आता वाल्मिक कराड सीआयडीला शरण आला असून सीआयडी त्याची कसून चौकशी करणार असून त्याला कोर्टात हजर केले जाणार आहे। वाल्मिक कराडने शरणागती पत्करण्यापूर्वी एक व्हिडिओ शेअर केला आहे। त्यात त्याने एक मोठा दावा केला आहे। राजकीय रोषापोटी माझे नाव त्यांच्याशी जोडले जात आहे। पोलीस तपासाचे निष्कर्ष येतील, त्यात मी जर दोषी दिसलो तर मला शिक्षा द्यावी व ती मी भोगायला तयार आहे, असं वाल्मिक कराड यांनी स्वतः शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे। या मोठ्या बातमीसह इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री।